विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पीएचडी एंट्रन्स टेस्ट 2023-24 संदर्भातला. मित्रांनो विद्यापीठाने त्यांची पीएचडी एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट परीक्षेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर त्याचा निकाल जाहीर झाला आणि खूप कालावधी याच्यामध्ये जात होता, डिले होत होता आणि फायनली 28 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये ऍडमिशन प्रोसेस संदर्भातलं टाइम टेबल जे आहे ते टाइम टेबल त्यांनी पब्लिश केलेलं होतं. एक नजर आपण त्या टाइम टेबलवरून मारूयात आणि पुढची प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता बघा 2 ते 16 डिसेंबर 2024 दरम्यान तुम्हाला रिसर्च सेंटरवर प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये आणि अपेंडिक्स 5 ज्याला आपण म्हणतो त्या फॉर्मॅटमध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या रिसर्च सेंटरला तुम्हाला जमा करायचे होते ज्या ठिकाणी वॅकन्सीज होत्या. ओके, आता 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान इलिजिबिलिटी लिस्ट किंवा जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र आहेत तर अशा विद्यार्थ्यांची लिस्ट डिस्प्ले होणार होती. ती कशी बघायची आहे तेही मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर 26 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 दरम्यान RAC म्हणजे रिसर्च ऍडवायझरी कमिटी ज्याच्यामध्ये तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहेत. ओके, पुढची एक डेट आहे 3 आणि 4 जानेवारी 2025 दरम्यान जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत इंटरव्ह्यू मध्ये अशा विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे. ओके, आणि 6 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान तुम्हाला एनरोलमेंटचा फॉर्म भरायचा आहे विद्यापीठाचा म्हणजे फायनल तुमचं रजिस्ट्रेशन किंवा ऍडमिशनचं. आता मित्रांनो ज्या डेट आहेत त्या डेट प्रमाणे सगळी तुमची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. आता आपण आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2024. आता एक डेट त्यांनी सांगितले होते की 17 ते 24 डिसेंबरच्या दरम्यान तुमची इलिजिबिलिटी लिस्ट लागणार आहे. तर आपण ती लिस्ट पहिले चेक करूयात. त्यांचे जे रिसर्च सेंटर आहेत कुठलाही एखादा विषय आपण घेऊयात आणि त्या विषयांची इलिजिबिलिटी लिस्ट लागली आहे का किंवा पुढचा इंटरव्ह्यूचं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल लागलं आहे का. कारण विद्यापीठाने जी तारीख दिलेली आहे इंटरव्ह्यूची ती आहे 26 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 म्हणजे आता उद्यापासून त्याचं शेड्यूल लागणार आहे 26 तारखेपासून. तर आपण आता सगळे 1 बाय 1 डेट बघूयात की कुठे इंटरव्ह्यूचे डेट लागले आहे का, आपली लिस्ट लागली आहे का, लिस्टमध्ये आपलं नाव आहे का, हे सगळं आपण डेमोच्या माध्यमातूनच बघूयात जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या विषयांचे जे काही शेड्यूल आहे टाइम टेबल आहे ते बघू शकणार आहात आणि तुम्हाला प्रिपरेशन करून त्या ठिकाणी जायचं आहे. तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण डेमोला सुरुवात करूया की रिसर्च सेंटर कसं बघायचं आणि नोटीस कशा बघायच्या आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या नोटीस आणि जे शेड्यूल आहे ते बघण्यासाठी सगळ्यात आधी आपण गुगल क्रोम या वेब ब्राउझरला जाऊयात आणि सगळ्यात आधी SG पाहू म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची वेबसाईट आपण चेक करूयात. वेबसाईटला क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खाली स्क्रोल करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी PhD सेल आपल्याला दिसतोय. आता स्क्रोल करूयात पुन्हा. बघा काही नोटीस आलेली आहे का, तर बघा टाइम टेबल आहे. ते टाइम टेबलच आपण एकदा चेक करूयात की तेच आहे की काही चेंजेस झालेला आहे. टाइम टेबल तेच आहे 28 नोव्हेंबरचं. बॅक घेतो. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ रिकॉग्नाइज रिसर्च सेंटर्स या ठिकाणी रिसर्च सेंटरचे तुम्हाला नावं दिले होते. आता 1 नंबरला दिलेला आहे गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज अमरावती. आता या ठिकाणी बघा टोटल सीट्स आहेत 4 आणि वॅकन्सीज टोटल सीट्स आहेत 30 आणि वॅकन्सीज आहेत 4. त्याच्यानंतर नेम ऑफ द रिकॉग्नाइज PhD सुपरवायझर म्हणजे गाईडचं नाव दिलेलं आहे डॉक्टर SN मालोडे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे काही स्टुडंट आहेत ते रजिस्टर आहेत ऑलरेडी. तर आता मित्रांनो हे बघा लिस्टमध्ये रिसर्च सेंटरचे जे नाव आहे तर हे आपण काय करूया, सर्च करूया गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूट. ओके, तर मी पुन्हा क्रोमवर जातो आणि या ठिकाणी टाकतो गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. आता ही त्या रिसर्च सेंटरची वेबसाईट आहे. वेबसाईटला ओपन करूयात. ओपन केल्यानंतर बघा
थोडंसं स्क्रोल करतो, काही नोटिसेस, काही फ्लॅश मेसेजेस वगैरे दिसत आहे का आपल्याला? हे बघा ह्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईट आपण चेक करतोय. वेबसाईटला काही फ्लॅश मेसेजेस शो होत आहे. आपण PhD ॲडमिशन नोटीस या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, ती आपण पहिले चेक करूयात की नोटीस काय दिली आहे यांच्या वेबसाईटला. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की PhD ॲडमिशन 2024. तर अपेंडिक्स 5 तुम्हाला जमा करायचा होता आणि त्याची प्रोसेसिंग फी 1000 रुपये तुम्हाला जमा करायची होती 16 डिसेंबर 2024पर्यंत. ओके. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की 23 डिसेंबर 2024 लिस्ट ऑफ एलिजिबल स्टुडंट्स अँड डेट फॉर RAC विल बी डिक्लेअर्ड ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट. आता ही जी इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला 23 डिसेंबर 2024 रोजी लिस्ट पब्लिश केली जाणार आहे की जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल झालेले आहेत. आता विद्यापीठाने जी नोटीस दिली होती, जे टाइम टेबल दिलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे, लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यानुसारच ही ह्या सेंटरची नोटीस आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 23 तारखेला काय होणार आहे, लिस्ट डिस्प्ले होणार आहे. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 25. मग आपण आता पुन्हा बॅक घेऊयात आणि आपण चेक करूयात की वेबसाईटला अजून त्यांनी लिस्ट पब्लिश केलेली आहे का. आता इंटरव्ह्यूच्या संदर्भात तर आलेलं आहे. ॲडमिशन नोटीस पण या ठिकाणी दिसते. हे बघा, PhD ॲडमिशन इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट 2024. याला आपण डाउनलोड करूयात. आणि हे बघा, हे सगळे विद्यार्थ्यांची नावं आहेत. सब्जेक्ट सांगतो तुम्हाला, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, झूलॉजी, इंग्लिश, जॉग्रफी, म्युझिक, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, एवढ्या विद्यार्थ्यांची हे सगळे नावे आहेत. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये तुम्ही नावं चेक करा आणि तुम्हाला जी डेट दिलेली आहे ती डेट तुम्ही बघून तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आता आपण ही कॅन्डिडेटची लिस्ट बघितली. आता पुन्हा बॅक घेऊयात आणि काय त्यांचं शेड्यूल वगैरे दिलं. हां, हे बघा, PhD ॲडमिशन 2024 RAC इंटरव्ह्यू शेड्यूल. याला आपण क्लिक करूयात आणि बघा, या ठिकाणी बघा, 31 डिसेंबर 2024 रोजी तुमची RAC म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुमचं आयोजित केलेलं आहे. बघा, या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला आहे आणि ॲप्लिकेशन आहेत टोटल 7, म्हणजे 7 वॅकेन्सीज आहेत. RACचा टाईम दिलेला आहे 11 ते 11:30. ओके. केमिस्ट्रीमध्ये 11:30 ते 12. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये आहे 12 ते 12:15. म्हणजे जशा वॅकन्सी आहे त्या पद्धतीने टाईम त्यांनी फिक्स केलेला आहे. तर तुम्हाला हे सगळं टाईम टेबल बघायचं आहे आणि इंटरव्ह्यू फेस करायचा आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जे रिसर्च सेंटर आहे त्या रिसर्च सेंटरला सुद्धा तुम्ही व्हिजिट करायचं आहे, म्हणजे वेबसाईटला. आणि वेबसाईटला चेक करून तुम्हाला काही त्यांनी ईमेल केलं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करायचं आहे. अदरवाईज वेबसाईट चेक करा आणि वेबसाईटवर तुमचं लिस्टमध्ये नाव बघा आणि त्या पद्धतीने इंटरव्ह्यू फेस करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या प्रोसेसला फॉलो करायचा आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.